नवरत्न कुर्मा करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 मोठे चमचे साजूक तूप, 14 ते 15 काजू, 10 ते 12 बदाम, 1 मोठा चमचा बेदाणे, अर्धा चमचा जिरे, 1 सोलून चिरलेला बटाटा, 1 सोलून चिरलेलं गाजर, 4 ते 5 चिरलेल्या फरसबी, फ्लॉवरचे तुरे, अर्धा कप दही, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 हिरवी वेलची, 3 ते 4 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी, 1 चमचा धणेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 मोठे चमचे काजू आणि मगजबी, 1 मोठा चमचा खवा, पाणी, चवीनुसार मीठ, साखर, 100 ग्रॅम पनीरचे तुकडे, पाव कप फ्रोझन मटार. नवरत्न कोरमा करण्यासाठी तुपात काजू, बदाम, बेदाणे तळून घ्यायचे. आता जिऱ्याच्या फोडणीत बटाटा, गाजर, फरसबी आणि फ्लॉवर घालून ह्या भाज्या एकत्रित परतून घेत वाफवून घ्यायच्या. आता अशा पद्धतीने दही घालून त्यात हिरव्या मिरच्या, वेलची, लवंग, काळी मिरी, धणेपूड, हळद आणि तिखट घालून शिजवून घेत यात काजू आणि मगजबीची पेस्ट आणि खवा, पाणी, चवीपुरतं मीठ आणि साखर घालून यात पनीर, तळलेले काजू, बदाम, बेदाणे आणि मटार घालायचे आणि एकत्रित शिजवून घ्यायचं. झाला आपला कांदा लसूण विरहित नवरत्न कोरमा तयार. आता आपण तयार करूयात नवरत्न कोरमा. नवरत्न म्हणजे अक्षरशः 9 जेम्स म्हणजे नवरत्न. तर हा कोरमा बनवण्यासाठी आपण कांदा लसूण अजिबात वापरणार नाही आहोत आणि खूप साधी सोपी ग्रेव्ही बनवून हा कोरमा तयार होतो आणि खूप अफलातून लागतो, जबरदस्त लागतो चवीला. आता सगळ्यात आधी साजूक तूप घ्यायचं. येस, हा आहे ना शाही थाट असतो या कुर्म्याचा, तुपामध्येच बनवला जातो हा. तूप गरम होत आलं की यामध्ये सगळ्यात आधी घालूयात काजू. काजू हलकेसे तळत आले की यामध्ये घालायचं आहे बदाम आणि बदामही छान फ्राय करून घेऊया. आता हे काजू आणि बदाम छान तळून झाले की यामध्ये घालायचे बेदाणा. आता हे तळलेले सगळे जिन्नस आपण एका सेपरेट प्लेटमध्ये काढूयात. आता यात पनीरही जातं. सो पनीर तुम्हाला हवं तर तळून घेऊ शकता, पण मला पर्सनली तळलेलं पनीर नाही आवडत, नंतर ते चिवी होतं, त्यामुळे मी शक्यतो नाही तळत. आता जिरं घातलेलं आहे. आता यामध्ये एक एक भाजी घालून आपण छान फ्राय करून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी बटाटा छान तुपामध्ये घोळवून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं फ्राय करून घेऊया. 5 मिनिटं बटाटा छान या तुपामध्ये फ्राय केलेला आहे. आता यामध्ये घालूयात बाकी भाज्या. गाजर असं छान मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये तुकडे करून घ्यायचे. हवं तर तुमच्या आवडीप्रमाणे थोडे बारीक तुकडे केले तरी काही हरकत नाही. श्रावणी घेवडा म्हणजेच फरसबी आणि फ्लॉवरचे तुकडे हेही करूयात मिक्स आणि यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा या भाज्या एकत्र व्यवस्थित शिजेपर्यंत वाफवून घेऊया. इथे भाज्या छानपैकी 7 ते 8 मिनिटं वाफवून घेतलेल्या आहेत. वाह, काय सुंदर वाफवल्या गेल्यात भाज्या. तुम्ही बघू शकाल रंगसुरेख दिसतोय भाज्यांचा आणि ओव्हरकुक पण नाही झालेला. आता या स्टेजमध्ये गॅस अगदी मंद आचेवर करून घ्यायचा. या भाज्या पॅनच्या एका बाजूला काढून घेऊयात आणि यामध्ये घालूयात अर्धा कप दही. आणि दही घालताना गॅस अगदी मंद आचेवरच ठेवायचा आहे. दह्यामध्ये घालूयात 2 हिरव्या मिरच्या. हा कोरमा आहे ना अगदी डिलिशियस असतो. फारसा तिखट जाळ झणझणीत नसतो, पण डिलिशियस म्हणजे असा छान क्रीमी लागला पाहिजे. खडे मसाल्यामध्ये लवंगा, काळी मिरी आणि वेलची, थोडीशी धणेपूड, हळद, लाल तिखट. सो हे दही एकाच बाजूला एक 5 मिनिट आपण हे असंच शिजवून घेऊयात. तुम्ही बघू शकाल मंद आचेवर आहे, त्यामुळे दही अजिबात फाटल्यासारखं वाटत नाही किंवा फाटलेलं नाही आहे. छान असा तेलाचा तवंग वर आलेला आहे. दही का फाटतं? तुम्ही जर अगदी गरम हीटमध्ये ते टाकलं ना की ते लगेच फाटतं. गॅस एकदम मंद आचेवर करायचा, दही घालायचं आणि हळूहळू हीट त्याची वाढवायची. आता इथे आहे काजू आणि मगजची पेस्ट. तर ही पेस्ट बनवण्यासाठी मी काय केलं, काजू आणि मगज एका बाउलमध्ये घेतले. त्यात गरम पाणी टाकून एक अर्धा तास भिजवून घेतलं. अर्धा तासाने त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं. आधी काजू आणि मगज मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घ्यायचे. सुक्केच दळायचे, पाण्याचा वापर करायचा नाही. आधी ते छान दळून झाले की मग पाणी घालून त्याची अशी पेस्ट तयार करायची.
त्यामुळे काय होतं ना, एकदम छान असं बारीक वाटलं जातं. तुम्ही बघू शकाल छान अशी ही क्रीमी पेस्ट बनवून तयार झाली. आणि तुम्ही विचार करत असाल आता आमच्याकडे तर काजू नाही, मग मी काय करू. काजू नसेल तर काय करायचं, कच्चे शेंगदाणे भिजत घालायचे, त्याची टरफलं काढायची आणि त्याची पेस्ट तयार करून घेतली तरी त्याची चव खूप छान येते या डिशमध्ये. आता ही काजूची पेस्ट घालूयात. 2-3 चमचे खवा घालायचा आहे, अगदी चमचाभर. खवा नाही घातला तरी काही हरकत नाही. मिल्क पावडर असेल मिल्क पावडर घाला किंवा पूर्ण स्किप जरी केलं तरी काहीच हरकत नाही. काजूची पेस्टमुळे काय होतं ना, दह्यातला जो आंबटपणा आहे तो बॅलन्स व्हायला मदत होते. या भाज्या छानपैकी या ग्रेव्हीत कंबाईन झालेल्या आहेत. जितकी काजूची पेस्ट केली होती तितकी सगळी मी वापरली. यामध्ये घालूया थोडंसं पाणी, चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी साखर. साखर घालणं ऑप्शनल आहे. करूयात कंबाईन. आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये घालते पनीर. आणि पनीर मी अजिबात फ्राय केलेलं नाही आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आणि अगदी आता 2 ते 3 मिनिटं फक्त शिजवायचं, खूप ओव्हरकुक करायचं नाही. 2 ते 3 मिनिटात आपला हा नवरत्न कुर्मा बनवून होईल तयार. चला, पनीर व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यामध्ये घालूयात मटार. मटार हा फ्रोझन आहे त्यामुळे मी सुरुवातीला नाही घालते, पनीरसोबतच घालते, म्हणजे तो खूप ओव्हरकुक नाही होत आणि जितका हवा तितकाच तो छान शिजला जातो. यामध्ये घालूयात हे जे काजू बदाम जे आपण तळून घेतले होते हे करूयात मिक्स. आणि हवं तर यावर तुम्ही डाळिंबाचे दाणे देखील ॲड करू शकता. आता जेमतेम फक्त आपण 5 मिनिटं हा कुर्मा शिजवून घेणार आहोत. अतिशय चवदार आणि रुचकर हा कुर्मा बनवून तयार होतो. नक्की ट्राय करून बघा.